आपल्या जवळपास राहणारे कोळी म्हणजेच स्पायडर्स किती लाभदायक असतात याचा अंदाज आपण कधीही लावला नसेल। या कोळीवर संशोधन करणाऱ्या अमरावतीच्या 2 वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव नोंदवलंय। विश्वातील वैज्ञानिकांतर्फे आशियाकरता बनवलेल्या एशियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजीने अमरावती विद्यापीठाच्या गुरु शिष्यांना सदस्यत्व प्रदान केलंय। लाओस या देशामध्ये 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान कोळी प्रजातीचा अभ्यास आणि लाओसमध्ये वाहणाऱ्या मेकॉक नदीच्या परिसरात आढळणाऱ्या कोळीच्या प्रजातीबाबत संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली। या परिषदेमध्ये जगातील 70 संशोधक सहभागी झाले होते। यावेळी कोळीवरील संशोधनपर विषयाचे प्रबंध या ठिकाणी जमलेल्या संशोधकांनी सादर केलेत। जगात यापूर्वी युरोपियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी, अमेरिकन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी, आफ्रिकन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी आणि इंडियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी या 4 संघटना कार्यरत आहेत। मात्र जगाच्या पाठीवर सर्वाधिक कोळीच्या प्रजाती असलेल्या आशिया खंडातच ही सोसायटी नसल्यामुळे एशियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। यावेळी 8 सदस्यीय संचालक मंडळाची निवड करण्यात आली। यामध्ये अमरावती विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश वानखेडे आणि त्यांचीच विद्यार्थिनी सीमा केसवानी तर देहरादून येथील मंजू सिलीवाल या 3 संशोधकांची निवड झाली। या संघटनेचं मुख्य कार्य आशिया खंडात असलेल्या कोळींच्या प्रजाती शोधून त्याचा अभ्यास करणं हे आहे। ही निवड लाओस येथे झालेल्या परिषदेमधील प्रबंधाच्या आधारावर निवडणुकीद्वारे झाली। कृषी प्रधान देशात कोळी हा कीटक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, पण त्याबाबत योग्य जागृती अद्यापही झाली नाही। या माध्यमातून जनजागृती करणं, शेतीसाठी कोळीचे असलेले फायदे या विषयाचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे। कोळीमुळे पिकांना असलेले आवश्यक घटक शेतीला मिळतात, पण त्यासाठी रासायनिक शेती बाजूला सारणं आवश्यक असल्याचं एशियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी मध्ये निवड झालेली अमरावतीची युवा संशोधक आणि याच विषयात पीएचडी करणाऱ्या सीमा केसवानी यांनी यूसीएन सोबत बोलताना सांगितलं। स्पाइडर्स ये नेचुरल बायोलॉजिकल कंट्रोल एजेंट करके यूज्ड होता है। यहाँ पे इंडिया में भी हो रहा है, अभी बहुत थोड़े पैमाने पे, पर चाइना में काफ़ी अच्छे से हो रहा है। वो एग्रीकल्चर फील्ड में जो पेस्टिसाइड और इंसेक्टिसाइड हम स्प्रे कर रहे हैं, नेचुरली ही स्पाइडर्स वहाँ पे पेस्ट को किल करता है। तो इंस्टेड ऑफ यूजिंग पेस्टिसाइड और इंसेक्टिसाइड, उसकी जगह पे हम स्पाइडर्स को यूज़ कर सकते हैं वहाँ पे, वहाँ के पेस्ट को किल करने के लिए। ये एग्रीकल्चर में सबसे बड़ा उसका फ़ायदा है स्पाइडर्स का, और ये एक्सप्लोर करना है हमको इंडिया में सबसे ज़्यादा जो कि फार्मर्स हैं उनके बीच में। संपूर्ण आशियात कोळीवर संघटितपणे काम करता यावं, यापासून शेती आणि मलेरिया सारख्या आजारावर उपाय शोधण्यासाठी एशियन सोसायटी ऑफ एर्कनॉलॉजी काम करणार आहे। ही सोसायटी स्थापन करणं आवश्यक होतं, कारण आशिया खंडात सर्वाधिक कोळींच्या प्रजाती सापडतात आणि याच ठिकाणी अशी संघटना नव्हती। त्याच्या अभ्यासासाठी ही संघटना महत्त्वाचं काम करणार असून या संघटनेची पहिली परिषद येणाऱ्या जून मध्ये तायवान तर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद भारतामध्ये होणार असून या परिषदेचं आयोजन पद हे अमरावतीला मिळणार असल्याचं डॉक्टर गणेश वानखेडे यांनी सांगितलं। ह्या पूर्ण जगामध्ये एशिया हा असा खंड सुटला होता की त्या ठिकाणी कोळ्यांवरती फारसं संशोधन संघटितरित्या होत नव्हतं। वास्तविक पाहता पूर्ण जगामध्ये एशिया, साऊथ एशिया हा जो खंड आहे याच्यात सगळ्यात जास्त फॉरेस्ट आहे, सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरल वरतून इकॉनॉमी त्यांची डिपेंड आहे। उदाहरणार्थ राईस फील्ड्स भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये। तर कोळ्यांचा ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट जतनामध्ये जो रोल आहे तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून किती प्रकारचे कोळी ह्या भागामध्ये आहेत याचं संघटितरित्या संशोधन करणं आवश्यकता याची भासली। डॉक्टर गणेश वानखेडे, अमरावती विद्यापीठ प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आणि युवा संशोधक सीमा केसवानी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल कुलगुरू डॉक्टर मोहन खेडकर यांनी त्यांचं अभिनंदन केलं। तसेच त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अरुण जोशी, यूसीएन न्यूज, अमरावती।